पालिका नोटीस लावते तशी ती पत्रिका काढायची असते त्या पत्रिकेतून आणि ती पत्रिका देवाला वाचून दाखवायची असते. अगदी श्री गणेशापासून जी काही नावं घालतो, काय तुळजादेवी प्रसन्न, कुलदेवता प्रसन्न, आमच्या इथे श्री कृपेवर वगैरे 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 आणि शेवटपर्यंत आहे पुष्पगुच्छारून हे लग्नाचं ठिकाण, लग्नाची विचार सगळं सांगून दाखवायचं असतं. का देवाला वाचता येत नाही का असले विंडो प्रश्न विचारायचे नाही. आपण नाही का आपल्या घरी एखाद्या नातेवाईकाला सांगायला पाहिजे याचं लग्नाला आलंच पाहिजे असं हलवून सांगतोय, आलं पाहिजे बरं, आलं पाहिजे बरं, आलं पाहिजे बरं. एवढं आपण जर केल्यावरती सुद्धा ते नातेवाईक येतील कधी याची गॅरंटी नसते. पण एकदा देवाला बोलवून बघावं. लोक कहते हैं भगवान आते नहीं, हम द्रौपदी की तरह उसे बुलाते नहीं. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्ली की तरह नामदेव की तरह उसे खिलाते ही नहीं. लोग कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह उसे सुलाते ही. रुक्मिणी की तरह धूम लगाते चलो, गोविंद गोपाल गाते चलो. तो यायला तयार आहे, आम्ही बोलवायला मागं पडतो, कमी पडतो. म्हणून तर आपल्या सुखाला मर्यादा, अंत आणि पार आहे. मर्यादा आणि अंत आहे, पण त्याच्या सुखाला अंत पार नाही, लेखा लिहायला सुद्धा जागा नाही. अशा या गोपालकृष्णाचं चरित्र आपण थोडक्यामध्ये ऐकायचंय. त्यासाठी अंत आणि पार नसल्यामुळे या आमच्या कीर्तनाला पूर्वरंग उत्तरंग काही नसतो, पण एक हार घालायचा उपचार म्हणून अभंग म्हणूया आणि मग आख्यानाकडे वळूया. अहो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा. चोरी करील हा दया दुधाची, चोरी करेल हा दया दुधाची चोरी. दया दुधाची या दोन्ही एक मात्र इतके समजून दयाची चोरी. दया दुधाची कडी तो चोरे, दया दुधाची कडी तो चोरे. नंदाचा हरे गवळणे जाऊ नका बाजारी, गवळणे जाऊ नका बाजारी, गवळणे जाऊ नका. चोरी करेल, कशी करेल? व्रजे वसंतम नवनीत चौर्यम. व्रजात राहील आणि नवनीत चोरेल, म्हणजे लोणी चोरेल. व्रजे वसंतम नवनीत चौर्यम, गोपी गृहाणा यदुकुल चौर्यम. गोपींच्या घरी त्यांची वस्त्र, त्यांचं कुळ चोरेल. मग बुवा हे व्रजातलं गोपिकांचं झालं. आम्ही एवढे 10 दिवस कीर्तन ऐकतोय, त्यांचं काय? आम्ही कशाला मग कीर्तन ऐकलं? आपण जे कीर्तन ऐकताय त्यांचं. अनेक जन्मात जित पाप चौर्यम, आपली सगळ्यांची अनेक जन्मांची पाप चोरायला. चोराग्रगण्यम पुरुषन्नवा, असा चोरांचा अग्रणी. करील हा दया दुधाची चोरी, करील हा दया दुधाची. गोपिकांचे ताकाचे डेरे दाखवले जातात. डेरे श्रोते हो, एक डेरा 80 लिटरच्या ताकाचा एक डेरा आहे. विचार करा आणि सोडून द्या नका. आपलं त्यापेक्षा बाहेर जा, अर्धा लिटर जो ताक आहे ना, 80 लिटर ते टेन्शन घेऊ नका. पूर्वीच्या काळी काय होतं, हे असं का होतं सांगायचं होता. माता भगिनींना व्यायामासाठी वेगळा वेळ नसायचा. मग घरातली कामच अशी असायची की त्यातनं आपोआप व्यायाम व्हायचे. त्या ताक घुसळले की दंडाचा व्यायाम होतो. उखळ, कपडे आपटून धुणं, पाणी काढणं, ते जाता असायचं. आता ते रामदेव बाबा करायला होतं बघा, जाता असायचं. अनेक जण वाटतं तसे पडतात त्या बाबा, सवयच नाही. आता काय झालं, सगळे एक्सरसाइज करतात. एक्सरसाइज आम्ही तर काय करतो, एक्सरसाइज म्हणजे काय, साईज एकदम झाला की एक्सरसाइज सुरू. पण महाराज परिणाम त्याची डेऱ्यावरती घोम 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 करते. डेरा वाजे घोम घोम, रमे बोले झुम झुम. डेरा वाजे घोम घोम, रमे बोले. डेरा वाजे घोम घोम, डेरा वाजे घोम घोम. डेरा वाजे घोम घोम, रमे बोले झुम झुम. राधे के रमे ब्रह्म
जाऊ दे, सगळ्यावर कशाला आज बोललो पाहिजे, अजून 5 दिवस आहेत आपल्याकडे. आणि भगवंत असे आत आले आणि भगवंत रांगत येतात, त्यामुळे भगवंताच्या पायातले वाळे वाजले हो. आणि त्या गोपिकेला लक्षात आलं, आला बरं आला आला. आणि ती अजिबात बोलत होती की अशी आणि ते भगवंत असे मागणं आले. तिला असं पकडलं आणि असं खांद्यावरती धरलंय आणि भगवंत तिच्याकडे असे बघताय आणि ती पण अशी डेऱ्यावरती बघताय. इकडे कृष्ण म्हणजे ती पण अशी बघते. कृष्णा आलास का रे, तू आलास? बघत इतके गोड असते. आणि कसे होते, ती म्हणते आलास कृष्णा? हो हो. अरे कोण आलं सखे ग माझ्या दारात ग, आलं सखे ग माझ्या दारात ग. हे कोण आलं सखे ग माझ्या दारात ग. विचारते आलं सखे ग माझ्या दारात ग. हळूहळू डोकावून पाहत हळूहळू डोकावून पाहत कोण आलं कोण आलं. आणि असं कृष्णाला धरावं, ये कृष्णा ये. आणि असे भगवंत रांगा असे पुढे यायचे आणि भगवंताला विचारते हवं. भगवंत बोलता येत नाही अजून, बोबले पण नाही. देते आणि असं वाटीवर ताक घेतलं आणि भगवंताच्या समोर हात पुढे गेला. घे कृष्णा घे. आणि भगवंताने हात पुढे केला, मागं घेतो. पूर्ण भरलेली वाटी होती, अर्धच दिलं, जास्त मिळणार नाही. अर्धीच वाटी टाकली आणि परत भगवंत गेलो नाही, अर्धीच मिळणार, परत जास्त नव्हे. पुन्हा हात पुढे केला, भगवंताने असा हात घेतला, परत मागं घेतला की म्हणाले कृष्णा हे देईन, पण आधी मला नाचून दाखवलं पाहिजे. नाचून दाखवलं भगवंत आणि मग काय, तिच्या समोर तिच्या खांद्याला रवीला पकडलं तिथल्या. आणि रवीला पकडल्या भगवंताने असं नाचायला सुरुवात केली. एक पाय नाचव रे गोविंदा, एक पाय नाचव रे गोविंदा. एक पाय नाचव रे गोविंदा, एक पाय नाचव रे गोविंदा. एक पाय नाचव रे गोविंदा, एक पाय नाचव रे गोविंदा. घागरियाच्या छंदा, अरे घागरियाच्या छंदा, एक पाय नाचव रे गोविंदा. एक पाय नाचव रे. वरणा हो, मी अशा बकाड्या आवाजात म्हणतो तर तुमच्या सगळ्यांच्या मनाच्या वा 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 वा. आणि त्या गवळणीची काय अवस्था झाली असेल, तिच्यासमोर परब्रह्म नाचत होतो आणि तिचा असे रंग केला. कृष्णा नाच नाच नाच. आणि ती रंगात आली म्हटल्यावर गवळण भगवंत म्हणाले थांबा. तिने विचारलं कृष्णा काय झालं? भगवंत म्हणाले अर्ध्या वाटीत एवढंच नाचताय. फुल वाटी दिली, फुल नाचून दाखवी, जेवढं पेमेंट तेवढी मोमेंट. त्याचा काम करते का नाही? मला प्रश्न पडतो काय, ज्याच्या घरात 9 लाख गायी आहेत, घरामध्ये स्वतःच्या 9 लाख गायी आहेत भगवंताच्या, त्याला अर्ध वाटी ताक मिळत नसेल का? त्या अर्ध वाटी ताकासाठी तिथे जाऊन तो नाचत का होता? नाचत नव्हता, त्या ताकासाठी नाचत नव्हता हो. त्या ताकाच्या मागे लपलेल्या प्रेमासाठी भगवंत नाचत. प्रबल प्रेम के पाले पडके प्रभु को नियम बदलते दे, अपना मान टले टल जाए भक्त का मान न टलते दे. परिणाम भगवंत आता एक दिवस भगवंताने विचार केला, आपल्या आईचा आपल्यावर जास्त प्रेम आहे का संसारात प्रेम आहे? बघूया. पडवेवांनी सांगितलं बघा की अवघाचे संसार सुखाचा करी. बाबा आपल्या आईची यायला लागली होती ती अशी, आत्ताच कृष्णाला लढायचं होतं का, ठीक आहे, ते परिणाम ते विस्तव जरा कमी जास्त केला, पटकन बाहेर जाऊन कृष्णाला घेऊन आले आणि कृष्ण रडू नको न रडू, आय माय म्हणून
मांडी घातली आणि पदराखाली घेतलं भगवंताला. आणि भगवंत पदराखाली घेता घेता त्या समोर अग्नी होता चुली लावलेला, त्या अग्नीकडे भगवंत म्हणतात आणि म्हणतात, अरे तुम्ही अग्नी आहात ना, जरा काहीतरी पेटून दाखवा. असं म्हटलं, भगवंताची आज्ञा म्हटलं तो अग्नी भडबड 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 पेटला. आणि जसा अग्नी पेटला तशी ती साय वर 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 यायला लागली. आणि साय जशी वर यायला लागली तशी यशोदा मातेचा जीव वर 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 यायला लागला. अरे आता ती साय म्हणजे काय, आपल्या घरच्या साध्या साई नव्हे, साय अशा जाड गेल्या साई सगळ्या प्युअर दुधाच्या. तेव्हा काही A2 B2 वगैरे असला कार्यक्रम होता, एकच काय होती. आता ते A2 B2 वगैरे काय काय असतं बघा, खरंच पिऊ नका, भागतं वगैरे असं. पण साय वर 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 यायला लागले. साय म्हणजे काय, माता भगिनीचा रामदादा अतिशय आवडीचा विषय. समजा दूध जेवायला कोणी दूध आणलं घेऊन, कातीला वगैरे बऱ्याचदा घेऊन येतात. आणि मग ती साय एका जागी राहील तर काय, ती जाईल ते जाय अशी साय. ते पातील असं वापरलं गेलं की ती साय जाते बघा अशी. मग आमच्या पुण्या मुंबईमध्ये असं का पडलं ती जाते, साय जाऊ देत नाही ती, तरी जाते. मग शेवट ते कोट घालायचं असं आणि मग ते साय वाढायचे. अशा लोक आवडीचा विषय. एकदा बसलो, काय सांगू तुम्हाला, जेवायला बसलो होतो एका घरी, इतकं तिखट झालं होतं. पहिला घास खाल्ल्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, इतकं तिखट. त्या घरातली त्याच्या बाई होत्या, त्या म्हणल्या, वा वाच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे घरच्यांची आठवण आलेली दिसते. म्हटलं घरच्यांची नाही हो, अजून काही आहे का पोट तिखट घालण्यासाठी आहे का. काकू फार तिखट झालं की, ऐको सॉरी 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 सॉरी. मग असं कुठं दूध घालू का, भातात घालू काहीतरी करा, दूध घालू. आणि आत गेल्या काकू, आणि आत गेल्या आणि बाहेर आल्या. आणि आणलं तर काय, सगळी साय होती ती भातावर त्याची पग तिची वाढली, माझ्या पग तिची. आणि म्हणलो कधी साय मिळत नाही मागून सुद्धा, आज गेलं कशी. म्हणलो काकू एक विचारू का, मी दूध मागितलं होतं पण साय कशी काय द्याविषयी वाटली तुम्हाला. ते म्हणलं गो आधी भात खाऊन गेला मग सांगतो. नाही नाही म्हणलो, मी आधी सांगा. ऐकायची इच्छा आहे का, ऐका. म्हणलं काय सांगू बुवा, तुम्ही दूध मागितलं म्हणून दूध आणायला गेले, बघते काय काय. अहो त्या गॅसवर ठेवलेल्या दुधामध्ये एका बोक्याने तोंड घुसलं. म्हणजे त्या बोक्याने घातलेलं तोंड होतं ती साय. म्हणजे एका बोक्याचं दुसऱ्या बोक्याला चालतं. ती साय वर 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 यायला लागली. आणि कृष्णाला नेमकं याच वेळेस रडायचं होतं का, म्हणून यशोदा मातेनं काय केलं, कृष्णाला बाजूला ठेवून दिलं आणि पळत 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 गेली. आणि ते पातील विदाऊट भांडं, विदाऊट सांडशी, विदाऊट चिमटा, विदाऊट काय फडकं बिडकं असं उचललं आणि बाजूला ठेवून दिला. हा साय वाचली. आणि मागा म्हणून बघते तर काय, भगवंताने रवी घेतली होती आणि तो टेरा होता ताकाचा, त्याच्यावरती तो रोड्याचा गोळा. आणि भगवंत तिच्याकडे बघताय, कृष्णा थांब 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 म्हणेपर्यंत भगवंताने त्या टेऱ्यावर पावशेर दुधाचा 80 लिटरचा सगळं स्वयंपाक घर ते ताक, त्याच्यात गोण्याचा गोळा, त्याच्यामध्ये भगवंत नाचताय. ब्रजे वसंतम नवनीत शोणी परिणाम मारायला गेलो भगवंत सगळं. एक दिवस भगवंताच्या उदराला बांधायचा प्रयत्न केला, तरी भगवंत सापडलं नाही. सापडला देवारी हरी हा बांधा उकडासे. उकडाला बांधलं म्हणून त्याचं नाव दामोदर पडलं. उदर बांधलं, दाम म्हणजे दोरा, उदर म्हणजे पोट. पोट बांधण्याचा प्रयत्न केला पण बांधून घेत नव्हते भगवंत. शेवट यशोदा माता कृष्ण बास ना रे, आता कंटाळले मी, आता बास. आणि तेवढ्यात दारावरती दार वाजलं जोरात. पाहत्यात का कृष्णाची मित्र मंडळी आले होते. कृष्ण आहे का, कृष्ण आहे, जा त्याचा घेऊन त्याला बाहेर लई त्रास देते, जा. आणि कृष्ण भगवंताने पाहिलं, पेंड्याला बोलवलं, हे पेंड्या कमी घाबरू नको. हा हे कसं बघा, याला टाळ्या वाजवायच्या त्याच्याकडे. बॉडी दाखव, बॉडी बॉडी दाखव.
काय रे, काही खातो की नाही, काय खातो? आज नाही पण खातोच नाही बरोबर वडापाव आता नाही म्हणता येईल पण याने विचारलं कृष्णा पेंद्याच्या तुझी ताकद का नाही तुम्हाला पुन्हा आम्हाला दही लोणी मिळत नाही रे हे बरं आहे असं दही लोणी मिळत नाही रे आम्हाला भगवंत म्हणाले मग आपल्याकडचं दही लोणी जातं कुठे जातो कुठे म्हणजे सगळं दही लोणी जातं मथुरेला असं तुला लोणी देणार नंतर 5 मिनिटांनी परिणाम लोणी जातं पुढे कृष्णा सगळं मथुरेला जातं बस उद्यापासून आपल्या गावात लोणी आणि दही जातं का म्हणे कोणता करायचं काही नाही तुम्ही बोगलेच आमचे कृष्ण करायचं काय म्हणजे एकच घरामध्ये शिरायचं दया दुधाच्या चोऱ्या करायच्या होत ना चोरी करणं पाप असतो हे कोणी सांगितलं तुला गुरुजींनी शाळेत शिकलेले शाळेत घरी आणायचं नाही घरचीला काय खुर्चीला काय जाते बोलायला त्याला सगळं मिळतंय तूप लोणी वगैरे आपल्याला मिळत नाही कोसना पण त्या घरामध्ये शिरल्यावर त्या शिंकाळ्यामध्ये लोणी आणि दही आहे ओळखायचं कसं मी सांगतो तसा खालनं काठी घ्यायची काठी आणि त्या शिंकाळ्यावर मारून बघायचं फक्त तबल्यासारखा आवाज आला तबला तुला असा आवाज आला तर समजायचं मडकं रिकामं आहे भरलेलं नाही आणि काठी मारल्या टक्क्यासारखा आवाज आला टक्का हा असा आवाज आला की समजायचं मडकं भरलेलं आहे ना ते काढायचं कसं खाली कसं काढायचं म्हणजे तुम्ही खाली 4 जण वरती 3 त्यावरती 2 त्यावरती मी थांबणार आणि प्रत्येकाला लोणी भरवणार पाणी टाकणार दही टाकणार वाडग्याने विचारलं पेंद्याला पेंद्या शाल्क कृष्णाने कशाला वर जायचं रे कृष्णाने कशाला वर जायचं सारखं कृष्णाने वर कशाला जायचं आपण का वर जायचं पेंद्याने जे उत्तर दिलं वाडग्याला ते आत्ता फार महत्वाचं उत्तर आहे काय कृष्णाने वर का जायचं पेंद्या म्हणाला वाडग्याला अरे ज्याला खायचं नसतं ना त्यालाच वर पाठवायचं असतं ना खाऊन खाण्याचं त्यालाच वर पाठवायचं असतं खाणाऱ्यांना वर पाठवलं ना मग काही खाली येत नाही त्यामुळे त्यालाच वर पाठवायला लागतं तो वरती गेला की सगळं आणि परिणाम ज्या घरामध्ये राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण ही उधळ सुरू झाली सगळ्या घरामध्ये राधा राधा कृष्ण राधा राधा शिंकाळी फुटायला लागली घरामध्ये लोणी राहिलं नाही तूप राहिलं नाही दही राहिलं नाही दूध राहिलं नाही सगळं फुटून गेल्या सगळ्या गौगळ वैरतांना आणि हा कृष्ण सापडे नाव त्याच्यामध्ये आणि सगळ्या गवळण असोसिएशनची अध्यक्ष होती तिच्या घरी आल्या आणि त्या म्हणाल्या कृष्ण घरात शिरतो सगळ्या दया लोण्याचं वाट लावून टाकतो ती जी अध्यक्ष होती धारगज भवानी ती म्हणाली होय बघतेच आता थांबा सगळं असोसिएशनचा भव्य मोर्चा निघाला यशोदा मातेच्या घरावर आणि यशोदा मातेच्या घरावर आला आणि यशोदा माता सांगते यशोदे कृष्णाला सांगावे अग गोकुळे रहावे का यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे रहावे का गोकुळे तुझा मुलगा आमच्या घरातली सगळी शिंगाळी फोडून टाकली परवा तर तुझा मुलगा घरामध्ये शिरला पहाटेच्या वेळेस आणि सगळ्या गायी सोडून दिल्या आणि गायींच्या इथे बैल बांधले बैल आणि आमचे नवरे गेले सकाळी सकाळी दूध काढायला गाईचं दूध काढायला 10 वर्ष आणि आज जे गेले दूध काढायला ते बाहेर सगळा तोंडाचा नकाशाच बदलून आलेला आता बघून यशोदे कृष्ण भगवंत पेंड्याला विचारतात पेंड्या इकडे हे पेंड्या असा एक फोटो काढायला कोणीतरी इतकं गोड बोलले
बाईच्या घरी कधी गेलोच नाही रे. पुतना ही सगळ्या गवळणींचे अध्यक्ष आहे. कळलं का? भगवंत म्हणाले गवळणीचे अध्यक्ष आहे. हे बाबा हे बघा तुम्ही यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे गारावे गोकुळे राहावे गारावे गोकुळे. मला सांगायचा मुद्दा भगवंत झोपायला गेले. अहो लगेच झोपायला गेले. झोपायला जायचं आदल्या दिवशीची चहाड्या करत होती. तिच्या घरात पहाटे 3:30ला भगवंत पोहोचले आणि आत आणि बघतायत काय करतायत उद्योग काय करतायत उद्योग काय करतायत आणि सहज नजर गेली. त्या गवळणीला भगवंत म्हणतात माझी चाळी करतेस काय. मी कशाला तुझी दाढी ओढू. माझी दाढी ओढतेस तू. मी कशाला तुमची दाढी ओढू. काही लाच लाच्या वगैरे काही पहाटेची वेळ आता काही म्हशी काढायला तुला वगैरे जायचं त्याच्या वेड्या ओढतात माझ्या. अगं मी नाही ओढते बाई माझी दाढी तू का ओढते. परिणाम ती चिमणी होती तिथे बारीक. तिने पाहिलं घाट बांधली गेली. ती म्हणाली कापा ना लवकर. अहो कापा कापा. आणि ऐका कापताना दाढी करणं कापा. माझी वेणी कापता कापा नाही. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका. कापली जाईना. शेवटी म्हणाले अहो ती चिमणीची ज्योत मोठी करा आणि जाळून टाका. हो लवकर म्हणाल मला ओढा त्रास व्हायला लागलाय. ओढा तरी ती सोडली जाईल. शेवट तो नवरा होता तो म्हणला तू कृष्णाची नाही त्या साड्या केला ना. त्यांनी गाठ बांधली गेला. त्यांनी काय चल लवकर. तो म्हणाला नवरा हुशार होता. नवरा म्हटला बाई आता अंधार आहे. अंधार उजाडायच्या आतच आपण जाऊ नाही तर सगळ्यांसोबत आपली वरात व्हायची. आणि बाहेर पडले दोघे नवरा त्यांना वाटलं होतं कोणी उठलं नव्हतं पण काही जण उठले होते सकाळी सकाळीच लावायला. घराच्या बाहेरच बसतात अशी काही आणि अशी काही समाधी लागलेली असते. आणि एकाने पाहिलं अहो बाहेर या. वरात बघायची का तुम्हाला. वरात बघायची का. वरात बघायची. बाहेर येऊन बघतात असा कार्यक्रम. चला चला लवकर. सगळे जण हसायला लागले आणि या दोघांच्या मागे सगळं गोकुळ पळत 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 यशोदा मैयाच्या दारामध्ये गोपाल कृष्ण भगवान की जय. यशोदे हे यशोदे. यशोदा माता बाहेर आली आणि हसायला लागली. अशा अवस्थेत माझ्याकडे. अगं आम्ही नाही केलंय. ही गाठ तुझ्या मुलांनी मानली. तुझ्या मुलाला इथे बोलव. अगं माझ्या मुलगा कसा येईल बाई. तो मला मिठी मारून झोपला होता. बोलव त्याला. त्याच्याशिवाय असले उद्योग या जगात कोणी करणार नाही. कृष्णा ये बरं. भगवंत अशा रे जसं काही यांना काही माहितीच नाही. काय झालं आई. कृष्णा भगवंताने असं पाहिलं काय काकू कोणी केला हा उद्योग. कृष्णा तू गाड बांधलीस ना. यशोदे तुझ्या मुलाला विचार कोणी गाड बांधली. कृष्णा तू गाड बांधली. आई माझ्या चड्डीची पण गाठ मी तुझ्याकडनं बांधून घेतो. यांनीच काहीतरी उद्योग केले आणि ती गाठ बांधली गेली असं माझ्यावर नाव घेतात ते. कृष्णा खरं सांग. आई मी सांगितलं ना माझा काय संबंध नाही. जिची गाठ मध्ये नाही म्हणे तुझ्याच मुलाचा संबंध आहे. काल मी चांगल्या केल्या म्हणून कृष्णा काय ते बघ. आणि भगवंत म्हणाले बघणांनी पाया पडा माझ्या खोट्या चांगल्या करायच्या नाही. बोलू आमच्या गँगचं जर नाव बरबाद केलं तर याद राखा. हा साधू सुद्धा होतो ना गवळी होता तो. त्याची ती गँग म्हणजे गोल्डन गँग. सोपा माझ्या गोळ्यात नाव ठेवली याद राखा. आणि भगवंताने त्या गाठीला हात लावला. सरकन गाठ सुटली. आणि कृष्णाच्या क्या वाढायला लागल्या. शेवट यशोदा मातेने सांगितलं कृष्णा उद्यापासून आपल्या घरातल्या गायी घ्यायच्या आणि यमुनेकाठी घेऊन जायच्या चरायला. सकाळी जायचं संध्याकाळी यायचं. मग याद राख
भगवंत म्हणाले आई नाही जा म्हणणार नाही जायचं. इथं तुझ्या चाड्या पाडायला लागले. बाबा आई तुलाच करवणार नाही मी बघीन काय ते. आणि दुसऱ्या दिवशी भगवंत चाड्या त्या गाई म्हशी घेऊन जायला लागले. भगवंत म्हणतात आई आई अजून विचार कर मी चाललोय. जा 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 पण लक्षात ठेव मी पुन्हा येईल. हे भगवंताचं वाक्य माझं नव्हे. पुन्हा ये नाही आणि ये म्हणे चल. आणि भगवंत गेले होते. हरि बोल हरि